मस्त चमचमीत ढबू मिरचीची पातळ भाजी तयार आहे। त्यासाठी कढईत 4 चमचे तेल घ्यायचे। तेल गरम झाले की पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, 4 ते 5 बारीक केलेला लसूण, चिमटभर हिंग पावडर, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परतून घ्यायचे। आता 4 ते 5 चिरलेल्या ढबू मिरचीच्या फोडी घालून चांगला डाग पडेपर्यंत तेलात परतून घ्यायच्या। यामध्ये 3 चमचे भाजलेले शेंगदाण्याचे कूट, 1 चमचा बारीक केलेले सुके खोबरे, 1.5 चमचा मसाला तिखट घालून चांगले परतून घ्यायचे। भाजी शिजण्यासाठी यामध्ये पाऊण ग्लास पाणी घालायचे किंवा तुम्हाला भाजी किती पातळ हवी आहे त्या अंदाजानुसार पाणी घालायचे। चवीपुरते मीठ व 1 चमचा बारीक केलेला गूळ घालून गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून भाजी छान 5 ते 7 मिनिटे शिजवून घ्यायची। 2 ते 3 मिनिटांनंतर भाजी छान हलवून घ्यायची। आता मिरची छान मऊ झाली आहे, गॅस बंद करायचा। वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। चपाती, भाकरी तसेच भात यासोबत ही भाजी खूप छान लागते, नक्की करून खा।